हॅलो स्टुडंट, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील प्रश्न सोडवायला आपण सुरुवात केली होती. काही न्यूमेरिकल्स आपण सॉल्व केले होते आधीच्या व्हिडिओमध्ये आणि प्रॅक्टिस सेट 1.3 पर्यंत आपण सॉल्व केलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.4 सॉल्व करूया. तर क्वेश्चन बघा, वन बाय वन मी सॉल्व करून इथं दाखवते आणि त्याचं थोडं एक्सप्लेनेशनही सांगणार आहे. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे की 1 ते 20 या नैसर्गिक संख्यामधील मूळ संख्याची बेरीज आहे. तर सर्वात आधी आपण मूळ संख्या काढू आणि त्यानंतर त्याची बेरीज. तर या मूळ संख्या आपल्याला लक्षातच हव्या कोणत्या कोणत्या आहे ते. तर 1 ते 20 मधील मूळ संख्या आहे, पहिली संख्या आहे 2, 3, 5, 7, त्यानंतर 11, 13, 17 आणि 19. बघा, याच्या पुढील मूळ संख्या आपण घेऊ शकत नाही कारण 20 पर्यंतच आपल्याला संख्या म्हटलेल्या आहे. तर यांची बेरीज करूया. 2 आणि 3 5 आणि 5 10 आणि 7 17. यांची ॲडिशन झाली 17. तर ही 7 7 7 1 7 2 14 27 आणि 3 1 4 7 हात ते आले 7, हातचे आले 2 2 आणि 1 3 आणि 4 5 6 7. तर बघा, या सगळ्या संख्यांची ॲडिशन 2 + 3 + 5 + 7 + 11 + 13 17 आणि 19 यांची जेव्हा ॲडिशन केली तर 77 आन्सर आलं. 77 आपण प्रॉपर आन्सर आहे. तर 77 बघा ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आहे. ऑप्शन नंबर डीला टिक करून घ्या. ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हटलेलं आहे 2 अंकाच्या प्राकृतिक संख्याची संख्या आहे. म्हणजे प्राकृतिक संख्या कोणती आहे तर बघा, एकमात्र संख्या आहे तर प्राकृतिक आपल्याला दिलेली आहे बी ऑप्शनमध्ये 90. ठीक आहे. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे 2 मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळणारी पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर बघा, सर्वात लहान संख्या म्हटलेली आहे आणि मूळ संख्या म्हटलेली आहे. बघा, यापैकी सर्वात लहान संख्या आहे आपली 32. तर 32चे जर आपण फॅक्टर पाडले तर मी फॅक्टर पाडून दाखवते तुम्हाला. 32चे जर मी फॅक्टर केले, 32चे बघा 16 दुनी 32 होतात. ठीक आहे. तर इथं म्हटलेलं आहे की 2 मूळ संख्याच्या गुणाकारानं. परत इथं 16चे फॅक्टर्स अजून पडतात, म्हणजे 2 मूळ संख्या भेटणार नाही आपल्याला. जर आपण 16चे अजून फॅक्टर पाडले तर इथं बघा 8 दुनी 16 होतात, परत 2 येते आणि अजून विभाज्य तयार होतात याचे. तर म्हणजे 16 नाही, 2च म्हटलेलं आहे संख्या आपल्याला 2 मूळ संख्याच्या गुणाकाराने मिळणारी. तर ही संख्या नाही घेऊ शकत आपण. आणि सेकंड ऑप्शनमध्ये बघा लहानात लहान संख्या म्हटलेली आहे आपल्याला. बी ऑप्शनमध्ये 33. तर 33चे 3 गुणिला 11 हे फॅक्टर्स पडतात. आता बघा, म्हणजे ऑप्शन नंबर बीच करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन नंबर बीला टिक करा. ठीक आहे. बाकीचे संख्यांची आपल्याला फॅक्टर पाडायची गरज नाही कारण म्हटलेलं आहे की गुणाकाराने मिळणारी सर्वात लहान संख्या म्हटलेली आहे. तर आपण लहान संख्यापासूनच सुरुवात करायची. म्हणजे 32 पासून मी सुरू केलं होतं आणि 32 ती संख्या नव्हती, म्हणजे 32 मग यानंतर आपल्याला थोडीशी मोठी संख्या घ्यायची म्हणजे 33. तर 33 हा करेक्ट आन्सर आहे. म्हणजे सर्वात लहान संख्या आणि 2 मूळ संख्येच्या गुणाकाराने मिळणारी आहे. 32 आपण यासाठी नाही घेतले कारण फॅक्टर्स अजून पडतात. फक्त 2च संख्या मिळल्या पाहिजे आपल्याला. तर 33ला आपलं पूर्ण अटी पूर्ण करते, म्हणजे 3 आणि 11 हे 2 मूळ संख्या भेटतात आणि आपले सर्वात लहान संख्या पण आहे. नेक्स्ट क्वेश्चन चौथ्यामध्ये म्हटलेलं आहे पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज आहे. तर बघा, आपण ऑलरेडी करून बघितलेली. तर पहिल्या 4 मूळ संख्यांची बेरीज 2 3 5 आणि 7. तर यांची बेरीज 17 आपण केली होती. बघा, तर पहिल्या 4 मूळ संख्या आहेत 2 3 5 7. 2 3 5 7ची बेरीज आहे 17. तर ऑप्शन नंबर डीला टिक करून घ्या. ठीक आहे. पाचव्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे की जर 3 6 4 9 0 या संख्येतील 6 आणि 9 यांच्या अंकाची अदलाबदल केली. तर पहिले मी इथं अंक लिहून घेते. 3 6 4 9 आणि 0. इथं बघा, 6 आणि 9 या अंकाची अदलाबदल करायची. म्हणजे 6च्या जागी 9 घ्यायचं आणि 9च्या जागी 6. ठीक आहे. तर मग परत लिहिते मी या संख्या 3 9. म्हणजे इथं 6च्या जागी आपल्याला 9 घ्यायचे. 3 9 4 4 नंतर 6 आणि 0. ठीक आहे. फक्त 9 आणि 6च्या स्थानची मी अदलाबदल केली आहे. आता यामधील फरक किती. तर हे बघा, ऑब्वियसली ही मोठी संख्या आणि या संख्येमधून ही संख्या वजा करावी लागणार, तेव्हा आपला फरक निघून जाईल. तर मी खाली लिहिते इथं 3 6 4 9 0. म्हणजे ही मोठी संख्या आणि मोठ्या संख्याखाली ही लहान संख्या लिहिली मी. आता यांची वजाबाकी करणार आहे. ठीक आहे. वजाबाकी करून आपल्याला आपला प्रॉपर आन्सर मिळून जाईल. 0 मधून 0 गेले 0. इथं 16 होईल. 4चा 3 होणार आपला. ठीक आहे. 16 मधून 9 गेले 7. 3 मधून जात नाही. 13 केले. इथं 8 झाले. 13 मधून 4 गेले 9. 8 मधून 6 गेले 2. 3 मधून 3 गेले 0. 2970. तर 2970 कोणत्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलं. हे बघा, ऑप्शन नंबर ए. तर ऑप्शन नंबर एला टिक करून घ्या. ऑप्शन नंबर ए आपलं करेक्ट आन्सर आहे. 6व्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं आहे पुढीलपैकी कोणती संख्या ही संयुक्त संख्या आहे. तर बघा,
संयुक्त संख्या कशाला म्हणतात, तर आधी मी सांगते की संयुक्त संख्या म्हणतात की ज्या संख्या या मूळ संख्या नसतात त्या संयुक्त संख्या असतात. आता बघा, ज्या मूळ संख्या नाही, फॉर एक्झाम्पल 4, 6, 8, 15, 30, ज्या संख्या मूळ संख्या नाही त्या सर्व संख्या संयुक्त संख्या आहेत. तर इथं बघा 17 ही मूळ संख्या म्हणजे आपल्याला जी मूळ संख्या नाही आहे ती बघायची आहे. 17 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे, 97 मूळ संख्या आहे, 15 ही एकमात्र अशी संख्या आहे जी मूळ संख्या नाही, म्हणजे 15 ही संयुक्त संख्या आहे. तर ऑप्शन नंबर सी ला टिक करू शकता. ऑप्शन नंबर सी बरोबर आन्सर आहे. लास्ट आणि शेवटच्या क्वेश्चन 7व्यामध्ये म्हटलेलं आहे आपल्याला की 95024 या अंकाचा वापर करून बनणारी किमान 5 अंकी संख्या कोणती आहे. ठीक आहे, तर आपल्याला किमान 5 अंकी संख्या तयार करायची. बघा 5च डिजिट आपल्याला इथे दिलेले आहे आणि मी 5 अंकी संख्या तयार करेल. आणि इथं अर्थ समजून घ्या. किमानचा अर्थ असतो लहानात लहान संख्या. ठीक आहे, तर लहानात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे. तर सगळ्यात आधी आपण इथं संख्या लिहून घेते मी 95024. तर 0 आपण एकक स्थानी घेऊ शकत नाही, कारण 0 जर घेतलं तर त्या संख्येची व्हॅल्यू राहणार नाही. तर आपण सर्वात लहान अंक 2 घेऊ, त्यानंतर 0. ठीक आहे, त्यानंतर लहान संख्येपासून मोठी संख्येकडे जायचं आहे आपल्याला. लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी 2 पेक्षा मोठे 4 आहे इथं, 4 पेक्षा मोठे 5 आणि 9. 2 0 4 5 9 हे बघा लहान संख्येपासून मोठी संख्येकडे घेतलं आहे. आणि ही संख्या दिलेली आहे आपल्याला ऑप्शन नंबर बी मध्ये. बघा 2 0 4 5 9. तर ही लहानात लहान संख्या म्हणजे किमान संख्या आपली तयार झालेली आहे. शून्य आपण सुरुवातीला घेऊ शकत नाही, कारण मग त्या संख्येला व्हॅल्यू राहणार नाही, शून्याला व्हॅल्यू राहणार नाही, म्हणून शून्य ऑलवेज आपल्याला सेकंड नंबरला घ्यावं लागते. बघा इथे. आणि सर्वात लहानात लहान संख्या तयार झाली आपली 20,459. ऑप्शन नंबर बीला मी टिक केलं आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण कंप्लीट केलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसे वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट स्वाध्यायासोबत.